ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज बीडमध्ये महाएल्गार मेळावा होतो आणि या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी नवनाथ वाघमारे देखील बीडमध्ये दाखल झाले। काय सांगाल, आजचा एल्गार कसा असेल, काय सरकारला इशारा असेल? राज्य सरकारनं जो 2 सप्टेंबरचा काळा जी.आर काढून ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवलं आहे त्याच्या विरोधातला हा महाएल्गार आहे आणि हा एल्गार नागपूरमध्ये झाला। अनेक ठिकाणी आम्ही सुद्धा लक्ष्मण हाके असेल, मी असेल, अनेक ठिकाणी मोर्चे मेळावे, लाखोंचे मोर्चे आमचे झाले आणि त्यातूनच आता हा बीडचा आजचा 17 ऑक्टोबरचा महाएल्गार मेळावा होतो आहे। 29 तारखेला नांदेडला होतो आहे, कारण की ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपत असताना ओबीसी आता शांत बसू शकत नाही। कारण की गेल्या अनेक वर्षापासून 1994 पासून ओबीसींना 27% जे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण मिळत होतं आणि त्यामध्ये 56,000 ज्या ओबीसींसाठी राखीव जागा ह्या जर संपत असतील तर ओबीसी समाज आता शांत बसू शकत नाही। ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे आणि ओबीसी समाजाने हा एल्गार खांद्यावर घेतलेला आहे। ओबीसी समाज एकवटला, ओबीसी समाज स्वयंस्फूर्तीने त्या एल्गारामध्ये सहभागी होतोय आणि आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। आम्ही ओबीसींची भाषा बोलतोय म्हणून ओबीसी एकवटतोय, परंतु हे राज्य सरकार जोपर्यंत हा काळा जी.आर रद्द करत नाही तोपर्यंत जिल्ह्यात एल्गार झालेले तुम्हाला पाहायला मिळतील। मात्र आज या मोर्चामध्ये छगन भुजबळ हे या एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती, मात्र कुठेतरी धनंजय मुंडे देखील या मेळाव्यात सहभागी होत आहेत। नक्कीच या मेळाव्यामध्ये भुजबळ साहेबांचं प्रमुख मार्गदर्शक आहेत, परंतु धनंजय मुंडे साहेब येत आहेत आणि अनेक ओबीसी नेते आमच्यासह आहेत, परंतु यामध्ये सर्व ओबीसी नेत्यांनी खरं तर आलं पाहिजे। आयोजकांनी सुद्धा सर्व ओबीसी नेत्यांना बोलावलं सुद्धा पाहिजे, कारण हा लढा सकल ओबीसींचा आहे। हा कुठल्या एका जातीचा नाही, जरांगीसारखा एका जातीचा लढा नाही, हा लढा 400च्या आसपास असणाऱ्या जातीचा आहे। त्यामुळं हा लढा मोठा झाला पाहिजे। या राज्यामध्ये 55 ते 58% असणारा ओबीसी समाजाचा लढा आहे। जरांगे 9% समाजाचा लढा लढतोय आणि राज्याला वेटीस धरतोय, राज्यात गुंडगिरी करतोय, दादागिरी करतोय। परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान मानणारे आहोत। आम्ही संविधानात्मक आमच्या मागण्या असतात, आम्ही संविधानाचा विचार करून आम्ही बोलतोय। प्रमुख मागणी कुठली असते? आमची प्रमुख मागणी 2 सप्टेंबरचा ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणारा काळा जी.आर रद्द झाला पाहिजे आणि जोपर्यंत जी.आर रद्द होत नाही तोपर्यंत आमची न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरली लढाई आमची सुरू राहील आणि आता आम्ही राजकीय लढाई सुद्धा सुरू करणार आहोत। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आम्ही ठरवलंय ज्या जागेवर आमचं ओबीसीचं अस्तित्व संपलं आहे आणि कुणबी प्रमाणपत्र काढून जर ओबीसीच्या राखीव जागेवर जर मराठा समाजाचे प्रतिनिधी उभा राहत असतील तर आमचे सुद्धा खुल्या जाग्यावर आमचे ओबीसीचे प्रतिनिधी उभा करणार। आम्ही SC STना सुद्धा सोबत घेणार। आमच्या विचाराच्या SC ST लढाई सुरू करत आहे। मात्र दुसरा जर विषय बघितला तर एकीकडे 1994चा जो जी.आर आहे त्या जी.आरची बीडमध्ये होळी करण्यात आली, ओबीसीच्या समन्वयकांनी ती होळी केली आणि दुसरीकडे तुम्ही आता जो नवीन काढलेला जो हैदराबाद गेटचा शासन निर्णय आहे तो रद्द करण्याची मागणी करताय, म्हणजे जी.आर जाळून कुठेतरी उत्तर दिलं जात आहे का? हे बघा, हे बिनडोक लोक आहेत। खरं तर हे ओबीसीतून आरक्षण मागताय, आरक्षण कुणबी म्हणून ओबीसीतून घेत आहे आणि ज्या 1994च्या जी.आरला आधाराला धरूनच हे ओबीसींचं आरक्षण आहे आणि तोच जी.आर जाळायला हे निघालेत बिनडोक लोक। याला अक्कल शून्य असणारे लोक आहेत आणि खरं तर हे मराठे नाहीत, हे निजामी विचाराचे जरांगेच्या पिलावळी आहेत। मराठा, शानुकळी मराठा ह्या फंद्यात पडत नाही। हे बीड जिल्ह्यात ह्या 2-4 जिल्ह्यात जरांगेच्या पिलावळीत ह्या कुठेतरी चुकीचे आणि प्रसिद्धीच्याच होतात राहण्यासाठी असे चुकीचे कृत्य करतात। साहेबांना सुद्धा बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, विरोधाची जी भाषा आहे ती देखील बोलली गेली। मग कुणात दमेत आडून दाखवावं ना, हे फक्त वल्गना करायच्या प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी स्टंट आहे, बाकी काय नाही। भुजबळ साहेबांना अडवणं इतकं सोपं आहे का? कुत्र्यासारखं तुडून मारतील लोक जर भुजबळ साहेबांच्या गाडीला निसता अडवलं तरी बी। हे इतकं सोप्यातला विषय नाही। करोडो लोक इथं जरांगेच्या आमच्या भाषेत लाखो लोक आज इथं बीडमध्ये सहभागी होत आहेत। जरांगेच्या भाषात, फुगिरी भाषेमध्ये करोडो लोक इथं बीडमध्ये पोहोचत आहे। त्यामुळं कोणाला विरोध करायचा असेल, कोणाला भुजबळ साहेबाची गाडी अडवायची असेल, कोणाला आमची अडवायची असेल, नक्की यावं। आम्ही आमचे लोक त्यांचं नक्की चपलानी बुटानी स्वागत करतील। मात्र काय सरकारला शेवटचा इशारा असेल? जे मुख्यमंत्री DNA हा ओबीसीचा आहे असं सांगतात, भाजपचा DNA, तेच मुख्यमंत्री दुसरीकडे या संपूर्ण जी प्रक्रिया होते, जे जी.आर काढले गेले, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शांत होते, गप्प होते, कुठे काही बोलले गेले नाही। तर या मेळाव्याच्या अनुषंगाने काय सरकारला इशारा असेल? मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ समिती असेल, काय सांगणार असेल? जरांगेच्या गुंडशाहीला, झुंडशाहीला, 2-5% निजामी विचाराच्या मराठ्यांच्या गुंडगिरीला बळी पडून मुख्यमंत्र्यांचा DNA मराठा झालेला आहे आता। कारण की ज्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत ओबीसी आमचा DNA म्हटले, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचाराचा पक्ष म्हणून ओबीसीने भरभरून आजपर्यंत मतं दिले, परंतु त्याच मुख्यमंत्री, त्याच पक्षाचे जर मुख्यमंत्री असताना, जर ओबीसीचं आरक्षण संपत असताना मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत आहे आणि मुख्यमंत्री वारंवार आम्हाला सांगता की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण देऊ, मराठ्यांना आरक्षण देऊ। मग त्याप्रमाणे ओबीसीने सुद्धा आता ठरवायला सुरुवात केली, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये
महायुतीच्या जे सत्तेतील पक्ष आहेत महायुतीतील, त्या महायुतीच्या चिन्हाला धक्का न लावता आमचे ओबीसी मतदान करतील आणि राज्य सरकारचा निषेध करतील, रस्त्यावरला निषेध करतील, न्यायालयीन निषेध करतील आणि राज्य सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय ओबीसी समाज आणि आम्ही शांत बसणार नाही आहोत. आपण पाहतोय नवनाथ वाघमारे यांनी टोकाचा इशारा दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा DNA आता कुठंतरी मराठा झाला आहे असा देखील घणाघात केलेला आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या बटनाला धक्का न लावता महायुतीला धक्का देण्याचं देखील आता ओबीसी नेत्यांनी ठाण केलेलं आहे. त्यामुळे नेमका आगामी कालावधीमध्ये काय याचा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र बीडमधल्या ओबीसी महाएल्गारच्या अनुषंगाने एक ओबीसी नेते हे बीडमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.